नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आम्ही सातारकर किचनमध्ये। आज आपण बनवणार आहोत अंडा घोटाळा। त्याच्यासाठी आपल्याला पाहिजे इथे टोमॅटो बारीक चिरलाय, कांदा बारीक चिरून घेतलाय, आलं लसूण पेस्ट घेतली, बारीक चिरलेली कोथिंबीर आहे, इथे घेतलाय आपण गरम मसाला, चिकन मसाला घेतलाय, धने जिरे पावडर घेतली आणि हा आपला घरगुती मसाला आहे। आणि इथे आपण 4 अंडी उकडून घेतलेली। आता मी दाखवते तुम्हाला। इथे तेजपत्ता फोडणीला घेतलाय, आपण दाखवते आता आपण फोडणीला कसं टाकणार आहे ते। आता इथे आपण तेल टाकलेलं आहे कढईत, त्याच्यामध्ये आपण थोडंसं बटर पण टाकणार आहे। आपण थोडंसं बटर टाकलेलं आहे तेलामध्ये। आता आपण फोडणी करतोय। आता तेल चांगलं तापले, आपण कांदा टाकतोय तेलामध्ये। बघा आता आपण आलं लसूण पेस्ट टाकणार आहे। तर हे सुद्धा आपल्याला चांगली परतून घ्यायची। आता आपला कांदा परतलेला आहे, आपण टोमॅटो टाकूया। आता आपल्याला टोमॅटो पण हा छानपैकी परतून घ्यायचा आहे। आता आपण पावडर मसाले टाकणार आहे। आता त्या मसाल्यामध्ये आपण काय काय घेतले मंडळी, चिकन मसाला घेतलेला आहे, धने जिरे पावडर घेतली, गरम मसाला घेतला आणि आपला घरगुती मसाला घेतलेला आहे। आता हा बघा, हा पण आपल्याला छानपैकी आपण आता हा असा परतून घेणार आहे। आणि आता मी थोडंसं झाकण ठेवून हे मसाले सगळे शिजून देणार आहे बरं का मंडळी। थोडं आपल्याला आता ह्याच्यावरती झाकण ठेवायचं। थोडंसं पाणी पण घालणार आहे मी, थोडंसं पाणी घालून हा मसाला आपण चांगला त्या पाण्यामध्ये शिजवून घेणार आहे आणि झाकण ठेवते मी। आता आपण मीठ टाकतोय बरं का मंडळी, चवीनुसार आपल्याला मीठ टाकायचं आहे। आणि हे चांगलं आता आपण मीठ परतून घेणार आहे त्या मसाल्यामध्ये आणि थोडंसं झाकण ठेवून मी मसाला परतून देणार आहे, शिजून देणार आहे। त्याच्यामध्ये थोडी कोथिंबीर घालतोय आपण आणि आता हा मसाला आपण झाकण ठेवतोय आणि शिजून देणार आहे। तर हे बघा मंडळी, अशा पद्धतीने छानपैकी आपला मसाला शिजलेला आहे। आता आपण काय करणार आहे, इथे जे आपण 4 अंडी उकडून घेतली ते अंडी आपण ह्याच्यामध्ये आता खिसणीने खिसणार आहे। हे बघा, इथे जे आपण 4 अंडी उकडून घेतलेली आहेत ही अंडी आपण ह्या मसाल्यामध्ये खिसणार आहे। अशा पद्धतीने आपण बघा आता हे अंड किसून घेतोय बरं का मंडळी। ही भाजी तुम्ही हिरव्या मसाल्यात सुद्धा करू शकता बरं का। संपूर्णपणे सगळा हिरवा मसाला वापरायचा आपल्याला। आलं लसूण हिरवी मिरची कोथिंबीर त्याच्यामध्ये पण छान लागते ही। अशा प्रकारे ही 4 अंडी मी किसून घेते बरं का। तेलामध्ये थोडंसं 1 चमचा बटर पण टाकायचं फोडणीला। आपण ही भाजी जेव्हा टाकणार त्यावेळेस बटर पण टाकायचं, छान टेस्ट येते बरं का बटरची। अशा प्रकारे आपण अंडी किसून घेतलेत। आता आपण अंडी मिक्स करणार आहे। अशा प्रकारे आता हे सगळं आपल्याला ह्या मसाल्यामध्ये हे अंड मिक्स करून घ्यायचे आणि थोडंसं पाणी टाकून आता पुन्हा एकदा ही ग्रेव्ही मी हे पूर्ण भाजी आहे ती मी शिजून देणार आहे। थोडंसं पाणी टाकणार आहे मी, थोडंसं पाणी टाकणार आहे ह्याच्यामध्ये। अगदी आपल्याला ग्रेव्ही शिजण्यापुरतं थोडं टाकायचं आहे आपल्याला पाणी। अशा प्रकारे थोडंसं आपण पाणी टाकले। आता हे पुन्हा एकदा मी शिजून देणार आहे। इथं आपण 2 अंडी फोडून घेतलेली आहेत। आता हे अंड आपल्याला मिक्स नाही करायचं मंडळी, असेच आपण ह्याचे ऑमलेट करणार आहे। आपल्याला हे जे अंड्याचं जे डिले पिवळं डिले ते आपल्याला तसंच पोळीमध्ये टाकायचं आहे आणि हे हाफ फ्राय करणार आहे आपण। मी आता दाखवते तुम्हाला। हे बघा, इकडे मी एका पॅनमध्ये तेल तापत ठेवलं, तर आपल्याला हे असं करायचं। आता ही पोळी मी आपल्या भाजीमध्ये टाकणार आहे। आता ही हाफ फ्राय पोळी करून घ्यायची।
अशा पद्धतीने ही भाजी तयार आहे बरं का मंडळी. आपली जो अंडा घोटाळा आपल्याला करायचा आहे तो तयार आहे. आता आपण कोथिंबीर टाकतोय. आता आपण काय करणार आहे मंडळी, इकडे जे आपण हाफ फ्राय जे हे ऑमलेट केले ते ऑमलेट आता त्याच्यावरती टाकणार आहे आपण त्या भाजीवरती. तर हे बघा मंडळी, अशा पद्धतीने आपला अंडा घोटाळा तयार आहे. थोडा वेळ आता मी झाकण ठेवते आणि नंतर तुम्हाला दाखवते. अशा पद्धतीने हे अंडा घोटाळा आपला तयार आहे मंडळी. बघा, करून बघा, खूप छान होतो चवीला. जे मसाले मी सांगितले ते मसाले घालून किंवा तुम्ही हिरव्या मसाल्यातला सुद्धा खूप छान होतो. आता आपण थोडीशी कोथिंबीर घालूया आणखीन वरून. आणि आपण आता बटर टाकतोय. अशा प्रकारे एकदा करून बघा, ही भाजी खूप छान होते. आणि प्रतिक्रिया द्या मला, छान छान कमेंट्स द्या. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद मंडळी.